स्वामी समर्थ महाराज यांचे जीवन अद्भुत चमत्कारांनी परिपूर्ण आहे। त्यांनी आपल्या भक्तांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडवले आहेत। अशीच एक कथा आहे जी त्यांच्या एका भक्ताच्या जीवनात घडलेल्या चमत्काराबद्दल आहे। पंढरपूर नावाच्या छोट्या गावात रामकृष्ण नावाचा एक भक्त राहत होता। तो आपल्या कुटुंबासह अतिशय साधे जीवन जगत होता। रामकृष्णाची आर्थिक स्थिती खूपच खालावलेली होती, पण त्याची स्वामी समर्थ महाराजांवर अपार श्रद्धा होती। दररोज सकाळी तो स्वामी समर्थांची पूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात करीत असे। त्याच्या कुटुंबाची परिस्थिती गंभीर होत चालली होती आणि त्याला आपल्या आर्थिक समस्यांमधून सुटका हवी होती। एके दिवशी रामकृष्णाने आपल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी विनंती करण्याचे ठरवले। तो स्वामी समर्थांच्या मठात गेला आणि त्यांच्या पादुकांसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना केली, स्वामी, कृपया माझ्या कुटुंबाला या संकटातून मुक्त करा। आम्हाला आर्थिक मदत मिळावी अशी मी विनंती करतो। रामकृष्णाच्या या प्रार्थनेला स्वामी समर्थ महाराजांनी लगेच प्रतिसाद दिला। त्यांनी आपल्या करुणामय नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, रामकृष्ण, चिंता करू नकोस। तुझ्या श्रद्धेचा प्रत्यय आज तुला मिळेल। त्यानंतर काही दिवसांनी रामकृष्णाच्या घरी एक अनोळखी माणूस आला। तो म्हणाला, मी स्वामी समर्थ महाराजांचा भक्त आहे। त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की रामकृष्ण नावाच्या भक्ताच्या घराजवळ एक मोठा खजिना आहे। तो खजिना त्याच्या समस्यांचे निरसन करू शकतो। रामकृष्णाला विश्वास बसला नाही, पण त्याने त्या माणसाला आपल्या घरी बोलावले। त्या माणसाने सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम केले असता त्यांना खरोखरच एक प्राचीन खजिना मिळाला। त्या खजिन्यातून मिळालेल्या संपत्तीमुळे रामकृष्णाच्या कुटुंबाची सर्व आर्थिक समस्या सुटल्या, त्याचे जीवन बदलले आणि तो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आनंदी झाला। या घटनेमुळे रामकृष्णाच्या श्रद्धेला नवी दिशा मिळाली। त्याने आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट स्वामी समर्थांच्या सेवेतील घालवले। त्याने मठात अनेक सेवा केल्या आणि भक्तांना स्वामींच्या चमत्कारांची माहिती सांगत राहिला। या चमत्काराच्या घटनेमुळे रामकृष्णाच्या कुटुंबासह गावातील सर्व लोकांना स्वामी समर्थ महाराजांवर अढळ श्रद्धा निर्माण झाली। रामकृष्णाने त्या खजिन्यातून मिळालेल्या संपत्तीचा काही भाग मठाच्या विकासासाठी देणगी म्हणून अर्पण केला। त्यामुळे मठातील सेवा आणि सुविधांमध्ये सुधारणा झाल्या आणि अनेक भक्तांना स्वामी समर्थांची कृपा लाभली। रामकृष्णाच्या या कथेतून असे दिसून येते की श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर कोणतीही समस्या सुटू शकते। स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्कारांनी रामकृष्णाचे जीवनच नव्हे तर अनेक भक्तांचे जीवन बदलले। स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आणि त्यांचे चमत्कार भक्तांना आजही प्रेरित करतात। त्यांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी येते, ही श्रद्धा आजही कायम आहे।